ऐन सणासुदीच्या काळात हरभऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. हंगामामध्ये 6,000च्या आसपास असलेले हरभऱ्याचे दर आता 7,500पर्यंत पोहोचलेत. हरभऱ्याच्या दरामध्ये तब्बल 1,200 ते 1,500 रुपयांची वाढ झाल्याने हरभऱ्याच्या डाळीवर देखील याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात गृहिणींना महागाची डाळ खरेदी करावी लागणार आहे. पाहुयात काय आहे हरभरा दरवाढीमागे कारणे. सध्या हरभऱ्याचे बाजार वधारले आहे. त्याचं कारण यंदा लागवड कमी झाली. त्यात अवकाळी पाऊस आल्याने जी लागवड झाली होती त्याच्यात 50% हरभरं जळालं. त्यामुळं अवकामध्ये उत्पन्नात घट झाली. त्यात यंदा ह्या महिन्यात श्रावण मास लागल्यामुळं हिंदू लोकांचे सणासुदीचे दिवस असल्यामुळे त्यात 15 दिवसावर पोळा हा सण शेतकऱ्याचा येऊन ठेपल्यामुळं हरभऱ्याचे बाजार वाढलेले आहे. त्यात चांगल्या हरभराचे बाजार 75-76 रुपये असून हलक्या हरभऱ्याचे बाजार 7,000पासून 73पर्यंत आहे. असेच मागणी हरभरा राहिली तर भाव वाढण्याची शक्यता आहे. पण अगर केंद्र सरकारने दुसऱ्या देशातून हरभरा आयात केलं तर बाजार कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे असे जाणकाराचे मत आहे. हरभऱ्याची आवक 50 ते 100 क्विंटलची असून आवक दिवसांदिवस कमी होत चालली आहे. केंद्र सरकार काय यंदाही स्टॉक एवढा बंपर स्टॉक नाही, कारण यंदा हरभऱ्याची खरेदी केंद्र सरकारकडून झालेली नाही. कारण त्यांच्या बाजारापेक्षा कृषी बाजार समितीमध्ये त्या भावापेक्षा जास्त भाव असल्यामुळे शेतकरी लोकांनी आडत दुकानामध्येच हरभरे विकले. सीझनमध्ये हरभरे विकत होता 5500 ते 6,000 आणि आता हरभरे विकतं 7,000 ते 7500. कमीत कमी 1,000 ते 1,200 रुपयांच्या हरभऱ्यामध्ये वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांचं हरभरा पीक बाजारात आले तेव्हा 5,500 ते 6,000च्या दरम्यान असलेले हरभऱ्याचे दर आता मात्र 7,500 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. वाढीचा फायदा ना शेतकऱ्यांना होतोय ना सामान्य नागरिकांना. हरभरं साठवून ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांची मात्र या भाववाढीमुळे चांदी होणार आहे. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.